नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिनदर्शिका या घटकावरील जो प्रश्न आहे तो ट्रिक वापरून कसा सोडवायचा हे पाहणार आहोत. तर आजचा प्रश्न असा आहे की सन 2015 चा स्वातंत्र्य दिन रविवारी होता, तर 2016 चा शिक्षण दिन कोणत्या वारी येईल असं विचारलेलं आहे. तर आता पहा, शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबरला साजरा करतात. या ठिकाणी लिहून घेऊया आपण. शिक्षण दिन 11 नोव्हेंबर 11 नोव्हेंबरला साजरा करतात. आता या ठिकाणी 2015 चा स्वातंत्र्य दिन रविवारी आहे, म्हणजे 2016 चा स्वातंत्र्य दिन हा 2 दिवसांनी पुढे जाईल, कारण की 2016 हे लीप वर्ष आहे. त्यामुळे म्हणजेच इथे खाली स्टार करून घेऊया. 2016 चा स्वातंत्र्य दिन मंगळवारी असेल. आता आपण दोन माहिती या ठिकाणी लिहून घेतलेली आहे. आता आपल्याला 2016च्या शिक्षण दिनाचा वार काढायचा आहे. तर या ठिकाणी पहा, आता इथे आपण ट्रिक असे म्हणूया. 15 ऑगस्ट 2016. आता या ठिकाणी ऑगस्ट महिना 31 दिवसांचा असतो, त्यामुळे 31 मधून 15 दिवस आपण वजा केले तर या ठिकाणी वजाबाकी 16 आली. 15 वजा का केले? कारण की 15 ऑगस्टच्या आधीचे दिवस 15, त्यामुळे ते 15. त्यानंतर ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिना असतो. सप्टेंबर महिना हा 30 दिवसांचा आहे. हे दिवस या ठिकाणी दिलेले आहे मी. त्यानंतर ऑक्टोबर हा महिना 31 दिवसांचा आहे. आणि त्यानंतर नोव्हेंबर मधील आपल्याला 11 दिवस धरायचे आहेत. 11 नोव्हेंबर, त्यामुळे या ठिकाणी नोव्हेंबर मधील 11 दिवस. आता ह्या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर इथे पहा, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8. त्यानंतर या ठिकाणी 1 आणि 3 4, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8. या ठिकाणी ही बेरीज 88 आलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे पहा. तर आलेली जी बेरीज आहे त्याला 7 ने भागायचं आहे. तर 7 ने का भागायचं? तर एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, त्यामुळे. तर इथे पहा, आता आपण भागाकार करूया. 7 1 7. त्यानंतर 8 मधून 7 गेले, खाली 1 राहिला. वरचे 8 आपण तसेच खाली लिहिणार आहोत. त्यानंतर 7 दुने 14, ते या ठिकाणी लिहिले. 8 मधून 4 गेले, खाली 4 राहिले. 1 मधून 1 गेला, 0. म्हणजे या ठिकाणी बाकी 4 आलेले आहेत. तर आता काय, म्हणजेच वार जो आहे तो किती 4 दिवसांनी पुढे जाईल. 4 दिवसांनी पुढे जाईल. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 2016चा स्वातंत्र्य दिन हा मंगळवारी आलेला आहे. आणि मंगळवारच्या पुढे आपल्याला काय करायचे आहे? 4 दिवस मोजायचे आहेत. म्हणजेच बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजेच 2016चा 15 ऑगस्ट जो आहे तो शनिवार या दिवशी साजरा होईल. तर या ठिकाणी पहा, आपण लिहूया 15 ऑगस्ट 2016 चा स्वातंत्र्य दिन शनिवारी
येईल. तर विद्यार्थ्यांनो पहा, अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या.